ओ भाई, ओला ओला को मानना पड़ेगा भाई, ओला को। वंस मोर भाई, वंस मोर भाई, वंस मोर। गाइस आहे ओल्ड विवो कॉलेज आणि इथून जातो सरळ रोड न्यू विवो कॉलेज. इथे बघा, इथे पण परिस्थिती जरा गंभीर आहे. गुड मॉर्निंग गाइस, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. हे बघा गाइस, पूर्ण पाणी भरलं इथे विरार मध्ये. वाव, हे बघा गाइस, पूर्ण पाणी भरलंय. आम्ही समुद्राचा प्रवास करतोय. फुल मजा येते. दादा गाडी हळू चालव रे, पाणी उडवशील नाही तर. अरे काका, व्हिडिओ काढायला बा. आज सगळ्यांना कामावरती सुट्टी आहे, सगळे बाहेर आले. ते बघा काका, काकीची सेल्फी काढते. वाव भाऊ, हळू चालव, हळू चालव. पाणी भरलंय गाइस, खूप पाणी भरलंय. विरार आहे गाइस, विरार. हे बघा गाइस, पुन्हा इथे पाणी घुसलंय. वाव, खूप मजा आली गाइस, खूप मजा आली. म्हणजे येते आहे. आणि आमचे न्यूज रिपोर्टर आमच्या सोबत आहेत, संदेश झोरे. हे बघा गाइस, इथे पण पुन्हा पाणी भरलंय. गेल्या 4 दिवसापासून जोरदार पाऊस चालू आहे, पाणी भरणारच. तर गाइस, आम्ही आता पोहोचले विरार स्टेशनला. आणि इथे ट्रेन लेट आहेत खूप. आता 1:39 झालेत आणि ट्रेन बघा कुठली लागली आहे. आणि सगळ्या ट्रेन थांबल्या तिथे. आमच्या ते ईस्टमध्ये पाणी भरलं, तर आम्ही वेस्टला बघायला किती पाणी भरलं आहे. त्याला सुट्टी आहे सगळ्यांना, पण टाइमपास तर पाहिजे काहीतरी. जाऊया आपण वेस्टला, ईस्टमधून बघूया तिथे कॉलेजजवळ केवढं पाणी भरलं. हे बघा, सगळे ट्रेन भरले. ते जीवदानी आईचं मंदिर आहे ते पण दिसत नाही, अख्खं धुक्याने हे झालंय. गाइस, आता पोहोचलो आम्ही विरार वेस्ट स्टेशनला. थोडं पुढे आलेत. आणि इथे एवढी गर्दी असते ईस्ट आणि वेस्टला स्टेशन जवळ, पण आज खूप एकदम खाली आहे. आणि लोकल पण एक 1-1.5 तास लेट आहेत. असं वाटतं धाणूला आलंय. पण गाइस, इकडचा सीन दाखवतो तुम्हाला. आता थोडाच पुढे आम्ही पोहोचलो स्टेशनच्या, आणि इकडेच पाणी भरायला लागलंय. आणि खूप म्हणजे 3-4 वर्षानंतर असं पाणी बिनी एकदम फुल काम 25वाला भरलंय. बघूया थांबा. हे पाणी गटारच असतं रे. तर बघा गाइस, इथे पाणी भरलंय. आपल्या रिस्कवरती जावा, खड्डे बिड्डे दिसत नाही. गरम पाणी आहे. नाही रे, गरम नाही. कुठे गरम? हो भाई, हो खड्डे आहेत मध्ये मध्ये. आरामात भाई, आरामात. हे बघा गाइस, केवढा पायात मध्ये डुबतो आईच्या गावात. भाऊ, उडू नको फक्त. चल तर तू, चल तर. बाईकवाले पण रिस्क घेऊन जात आहेत. इथे तरी एवढं पाणी नाही. हा ईस्ट वेस्टचा ब्रिज, आणि इथूनच चालू होते पाणी भरायला. वाव, बघा गाइस, गाडी बिडी बंद होत आहे मध्ये. चल मध्ये चल. गाइस, गाडी बिडी बंद होते इथे मध्ये. आणि आता हळूहळू खतरो के खिलाडी. हो भाई, मारो. हे थांब, गाडी येते बघ. गाइस, गाडी येते आता. हो भाई, यार कुठले R1. वाव वाव वाव, आईच्या गावात. पण अरे, आपण पण ते घेऊन आले पाहिजे होते रे. स्पंज बॉल बिल, ते व्हॉलीबॉल खेळले असते मस्त. इथे लोक खेळत आहेत गाइस. ते बघा, बॉल बिल घेऊन आलेत मुलं मुली. आणि ते पूर्ण इच्छा गावात ते गाड्यांच्या दुकानात पण पाणी गेलंय. हे आहे आमचं विरार. पण नाही, एक नंबर भाई. खूप वर्षानंतर आले आम्ही तसं पाण्यात बिण्यात. आणि खूप टायमानंतर असं पाणी बिनी भरलं. हे बघा, लहान मुलांचे खेळ खेळतोय पाण्यात. हो भाई, मारो. गाइस, इथे भावाची गाडी बंद झाली R1.
पुढे बांबू लावलाय, जाऊन देत नाही पुढे. देतात, जाऊ शकतात. चल मग पुढे पण जाऊ. अहो असा उडी मारताय की रिसॉर्ट मध्ये आला. आईच्या गावात वाव. गाईज बिचारा कुत्र्यांची हाल होतात. तिकडे कुत्रा बघा बिचारा उभा आहे. आपल्याकडे तर आपले घरं आहेत, पण यांच्या गाईज इथे पोल आहे. इकडचे लाईटी काढल्या आहेत, नाही तर पाण्यात शॉक लागू शकतो. आणि पाणी बघा तिथे पण एकदम भरलेलं आहे. आपले पास आपलं घर आहे, बिचारे कुत्ते को पास क्या आहे. त्यांचीच वाईट वाटते. आणि इथे आमचे रिपोर्टर आहेत, न्यूज रिपोर्टर संदेश झोरे. गाईज हे बघा पाणी बघा, आईच्या गावात चड्डी भिजत आली आहे. डुबणार आहे वाटतं. चला भाई. गाई चला स्विमिंग पूल. झोरे परिवार चला स्विमिंग. फुकट मध्ये गाईज, फुकट मध्ये आपण रिसॉर्ट मध्ये खेळू शकतो. तुम्हाला दाखवतो मी आता. हे बघा गाईज इथे बॉल बिल आपला आणा. कार राईड पण आहे, पाण्यात वडापाव पण खाऊ शकतात तुम्ही, चायनीज भेळ पण खाऊ शकतात, व्हॉलीबॉल पण खेळू शकतात. आणि काकी ते व्हिडिओ काढताय. काकी तर सेफ, लाईटीचे पोल बिल आहेत. चला पुढे गाईज. पुढे तर स्विमिंग करतायत लोक. आईच्या गावात लोकांचा नादच नाही भाई. बिल्डिंग मध्ये बघ आईच्या गावात. गाईज बिल्डिंगची हालत बघा. तो मुलगा कुठे गेला? ए बाबू इथे बघ जरा. बाबू इकडे बघ. तो बघा मित्रांनो. ए स्विमिंग कर ना. कचऱ्याचा डब्बा बघा गाईज बघा गेलाय. ऐसे मजा बस साल में एक ही बार होता है फ्री में. कॉलेज के सामने ओल्ड विवा कॉलेजच्या समोर गाईज फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही स्विमिंग करू शकता. आता मित्र भेटला आपला. ओ शुक्ला. ओय ओ शुक्ला भाई. ओ सौरभ भाई. कुठे गेला तो कुत्रा? कुठे गेला गाईस? कुत्रा बघा इथे बिचारा पोहतोय. दो ब्लॉगर आ गए गाइस. इमेजिका में आए हम. हेलो गाइस, हम लोग वैसे के विवा कॉलेज के इधर आए हैं. पूरा पानी भरा है. जाओ मेरा भाई, थोड़ा स्विमिंग करके दिखाओ. डाइविंग कैच कुछ भी हो जाए. और इधर हमारे सौरभ भाई भी है. यहाँ पे तुम सब कुछ कर सकते हो. स्विमिंग कर सकते हो, बॉल से खेल सकते हो. देखो दूसरा ब्लॉगर. ये देखो पहला ब्लॉगर. हो गाइस खूप मजा आहे. गाइस खूप मजा आहे. पीछे नहीं है, इधर ही है सब. पहिले भरता था. चलो गाइस पुढे बघा, पुढे बघा. फुल मजा आहे आईच्या गावात. गाइस पाणी खूप भरलं आहे इथे. लोक फुल एकदम असं वाटतंय भाई आम्ही मुंबईच्या खूप मोठ्या स्विमिंग पूल मध्ये आले. ती गाडी पण अर्धी गेली आहे भाई बघा. फूड ट्रक आहे. मीच बघा केवढा गेलाय. हो भाई इथे पोहतायत. हळू भावा हळू. हो स्विमर.
कोण फेमस करो काय जिंदगी कशी असली बघा इन बघले रे उडीवार भाऊ उडीवार तो थर्मोकॉल हिरमोकॉल लावून आलाय ओ हेंडे गाईस त्या मुलाने एवढ्या लांबून उडी मारली म्हणजे विचार कसा तुम्ही केवढं पाणी भरलंय आणि केवढी मजा येते इथे सगळ्यांना गाईस खूप लोक जमतात हळूहळू तो संदेश काय ऐकतच नाही तो किती रील काढतोय रे रोज चल ए संदेश दादा नुसता रील काढतोय काय अक्का चक्काचा हात जा करतोय वाटते इथे काही बॅरिकेड्स पण लावल्यात कारण का इथे गाडी जाऊ नये आणि कोणाची गाडी बंद होऊ नये प्रॉब्लेम येईल कारण का गाडीत तुम्हाला माहिती आहे काय लोचा होतो आता आपण इथून जाऊया न्यू विवा कॉलेजला बघा तिकडे काय सीन आहे इकडचा सीन एकदम खतरनाक फुल भारी म्हणजे आम्ही असे कधी येत नाही पण आज आल्या खूप टायमानंतर असं पाऊस बिऊस पडला लागायचा 3-4 दिवस तर खूप मजा येते तर बघूया त्या विवा कॉलेजला काय सीन आहे न्यू विवा कॉलेजला चला काय असं वाटलं आहे की आयलँड वरती उभा आहे मी आणि साईडला पाणी आहे तिकडे बघा काय हे पूर्ण ए छत्री काढ रे मधून जरा दिसू दे हा बघा इथे काहीच पाणी इथे पाणी इथे पाणी इथे पूर्ण भरलेलं आहे आणि आम्ही आयलँड वरती उभे आहे चले काहीच पुढे जाऊया चलो गाईज हा आहे ओल्ड विवा कॉलेज आणि इथून जातो सरळ रोड न्यू विवा कॉलेज इथे बघा इथे पण परिस्थिती जरा गंभीर आहे आता आपण अजून पुढे जाऊया आणि कॉलेजच्या समोर बघूया काही सीन चालू आहे कारण का तिकडचे पण मजा येते इकडे पण मजा येते गाड्या सगळ्या पुढे जाऊ शकत नाही कारण का त्यांनी बांबू लावलेत कारण का गाडी बिडी जाऊ नये बंद बिन झाली तर धक्का मारायला शॉर्ट आहे थोडं वेस्टवाल्यांचं थोडेसे वांदे झाले आहेत ईस्टमध्ये यायला किंवा स्टेशनला जायला तर मी तर बोलतो आज बाहेर पडूच नका भाई खूप पाऊस आहे खूप आणि आमचे ते न्यूज रिपोर्टर आहेत आमच्यासोबत संदेश झोरे हां इथूनच जाऊ परत गाईस आम्हाला पण घरी जायला परत हाच रोड आहे तेवढंच क्रॉस करून जायचं आहे तर आता बघूया पुढे काय सीन आहे आणि चड्डी बिड्डी सगळं भिजलं आहे मला हे समजत नाही छत्री का घेऊन आलो आहे मी भिजतो तर आहे गाईस थोडा ब्रेक घेतला आणि हा कवर घेतला कारण का आता जरा गळ्यात घालून ठेवूया नाहीतर शॉर्ट व्हायचा परत फोनचा आणि पाऊस वाढला आहे म्हणून गाईस आता पोचलोय न्यू विवा कॉलेजला गाईस विरार वेस्टमध्ये लाईटच नाही लाईट काढली आहे त्यांनी कारण का इथे बघा असे पोल बिल आहेत ना आणि इथे पाणी भरलं आहे तर शॉर्ट बीट लागू शकतो म्हणून लाईट काढलं तर जोपर्यंत पाणी जात नाही तोपर्यंत लाईट येणार नाही पण एक आश्चर्याची बात आहे आमच्या ईस्टमध्ये लाईट आहे पाणी भरलं आहे पण एवढं नाही पण म्हणजे चांगलं वाटतं ईस्टमध्ये लाईट नाही गेली नाही एकदा लाईट गेली 5 मिनिटासाठी मला वाटलं आईच्या पत गेलं तर येणार नाही परत पण आली भाई आली इकडे असं वाटतंय नदीमध्ये आलोय इथे एवढं पाणी नाही भरलं आहे एवढं पाया एवढंच पाणी आहे तिकडे आपल्या ओल्डला पाणी भरलं आहे खूप इकडे पण काही लोक ना बोटी बिटी सोडतात बोटीने खूप मजा करतात इथे पण यावर्षी जरा कमी आहे हां कमी आहे आणि मी तर बाहेर फोन कवर घेतला आईच्या गावात जाऊ दे ते आता स्पीकरमध्ये पाणी बिणी घुसायचं परत ते काय सगळे व्हिडिओ काढतायत आणि एक नंबर गाईस हे जवळपास 4-5 वर्षानंतर आम्ही अशी मजा घेतली आहे पाणी भरलं आहे आम्ही जात आहेत मजे करतायत संदेश बोलला आम्ही जाऊन आले सकाळी पण सर आता काय परत जायचं चल बरं तिथे जाऊन निरीक्षण करून आले डायरेक्ट ईस्टमधून वेस्टला डायरेक्ट आणि ते फुल मजा करताय आणि हा आपला न्यू विवा कॉलेज गाईस आणि इथे रिक्षावाले काका येत आहेत फुल वेवची मजा देतात हा बघा आता वेव येईल बघा ओ भाई मारो ओ भाई फुल वेव ताई तिकडून जाऊ नको घसरून बिसरून पडायची तर गाईस आता मी कुठे उभा माहिती आहे डीमार्टच्या इथे पाणी बघा गाईस एवढा भरला आहे सगळे थांबले आहेत हे आपल्या न्यू विवा कॉलेजच्या समोरचं डीमार्ट आहे आमच्या इकडे एवढं काही पाणी नाही भरत त्याच्यासमोर इथे पाणी भरलं आहे सगळे मजाच करायला आले आहेत सगळे नाही कामावरून रिटर्न आले आहेत तर मग मजा करायला अजून काय चला मजा करू फुल मजा करतात सगळे गाईज बॅक टू पेवेलियन
बॅक टू पेव्हिलियन गाईस. फुल मजा चालू आहे इथे आणि गर्दी पण वाढली आता. जसं जसं लोकांना समजतं की कॉलेजजवळ खूप पाणी भरलं तर लोक येतात. वाव, चल फटफट. पाऊस थोडा कमी झाला, एकदम कमीच आहे. पण पाणी आता उतरायला खूप टाइम जाईल. तर माहिती नाही किती मिनिटासाठी पाऊस कमी झाला. आणि इथे थर्मोकॉल लावून पोहतोय. थर्मोकॉल लावून का पोहतोय समजत नाही. वाटतं 50 फीट मध्ये आहे पोहायला. भाऊ पोहना नीट. हा, आईच्या गावात. ओ चलो भाई, चलो भाई. पुढे व्हॉलीबॉल खेळतात गाईज, पुढे व्हॉलीबॉल. संदेश याच्यावर उडी मार ना ट्रक वरून. पाणी बघा गाईज, तुम्ही बघू शकता केवढं भरलंय पाणी. हो, बोट मागे, बोट गाईज, बोटवाले बघा. हो हो गाईज, हा वाटतं कधी बीचला नाही गेलाय. भाऊ 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 गुडगुडतोय पण भाऊला मजा येते. हा, इथे गावात कोण? हो भाई, तिकडे व्हॉलीबॉल झालं. चला काय व्हॉलीबॉल खेळू, व्हॉलीबॉल खेळू. असली मजा लेना है गाइस. इमेजी काका तो विरार में दिला सकता हूँ मैं, वो भी एकदम फ्री में. बहुत मजा आएगा आपको. ब्लॉग पूर्ण बघा गाइस, पूर्ण बघा. तर हा आहे आपलं न्यू ओल्ड विवा कॉलेज. आणि इथे बघा गाइस, इथे गाइस व्हॉलीबॉल चालू आहे. इथे कोण स्विमिंग करत आहे, तर कोण फोटो काढत आहे, तर कोण रील काढत आहे, तर कोणी आपल्या कॉलेजला बघता. आईच्या गावात खड्डे आहे, पोहत आहेत गाईज. इथे पोहायला काकी बघा केवढी चालते. काकी पण अगदी उभली आहे. हळू काकी, हळू काकी, हळू. चलो गाईज, व्हॉलीबॉल खेळतोय अभि. हो, आईच्या गावात उडतोय. हे आपले ओलावाले आहेत वाटतं. ओला आणि KTM आहे. आणि इथे व्हॉलीबॉल चालू आहे मस्त. पाऊस एवढा काय आहे नाही. आईच्या गावात ड्यूक बघा उठपर्यंत आली आहे. आणि ओला पण. ओ भाई, ओला को मानना पडेगा भाई. ओला को ओला बघा गाईस, कुठे पण जाऊ शकते गाईस. ड्यूक बंद पडली पण ओला गेली. आणि तिथे ट्रकवरती पण आपले भाऊबंधू चढले आहेत उडी मारायला. ड्यूक बंद झाली आहे गाईस. चलो चलो, वन्स मोर भाई, वन्स मोर भाई, वन्स मोर. हो पुषप. गाईस, आता आम्ही निघाले आहेत घरी जायला. इथे 1:30 वाजता आले. 1:30 वाजता आले, 2:15 तरी माहीतच नाही पडलं. आणि मला माहीत नाही किती मिनिटाचा ब्लॉग बनलाय. पण जे पण आहे फुल मजा केली आहे. तो आता जाता तुम्हाला गाडी दाखवतो. बघा, डोर खोललं की आतमध्ये पाणी. तर ही परिस्थिती आहे गाईज. ईस्टमध्ये पण लाईट गेली आहे. आता मी विचारलेलं फोन करून, तर तिथे पण लाईट गेली आहे. आता माहिती नाही कधी येईल. जोपर्यंत हे पाणी जात नाही तोपर्यंत माहिती नाही तर लाईटचं काय. पाऊस गेलेला तो परत आलाय. होप सो गाईज, आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर ब्लॉग आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय. पावसात बाहेर निघू नका भाई प्लीज. आम्ही निघाला, आम्ही आमच्या रिस्कवरती, तुम्ही पण निघू नका भाई. काम असेल तरच जा. इथे बघा, इथे गावात घरी जायचं व्हिडिओ काढत बसलाय परत. हो भाई, पावसाला परत, पावसाला.